शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना फटके देणार खासदार नारायण राणेंच्या धमकीला माजी आमदार वैभव नाईकांनी प्रत्युत्तर दिलं। आधी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा आणि चिपी विमानतळ सुरू करा, नंतरच शक्तीपीठ महामार्गाची घोषणा करा, असा टोला आता वैभव नाईकांनी नारायण राणे यांना लगावलेला आहे। राणेंच्या धमक्यांना सिंधुदुर्गची जनता भीक घालणार नाही अशी घणाघाती टीका वैभव नाईकांनी आता राणेंवर केली आहे। आपल्याला मुंबई गोवा मार्ग पूर्ण करता आला नाही, आपल्याला विमानतळ सुरू असलेलं बंद पडले ते सुरू करता आलं नाही आणि आपण शक्तीपीठ मार्गाच्या गोष्टी करताय आणि त्या लोकांना फटके देण्याला विरोध करताय। म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नेहमीच विकासासाठी योगदान दिलेलं आहे। मुंबई गोवा मार्गाचं सुद्धा स्वतःहून अधिग्रहण करण्याचं काम शेतकऱ्यांनी केलं होतं, परंतु इतर जिल्ह्यामध्ये हा महामार्ग पूर्ण होऊ शकला नाही वस्तुस्थिती आहे आणि फक्त ठेकेदाराकडून काम सुरू होताना जे काही तुमचे आर्थिक देवाणघेवाण होते त्यासाठी तुम्हाला जर महामार्ग पाहिजे असेल तर शेतकऱ्यांच्या विरोधाला आमचा पाठिंबाच असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।